चला तर आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि त्याचे आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे. त्यात तत्पूर्वी हे टॉपिक कशाचं आहे, कशा संदर्भात आहे आपण पाहूया एकदा. पोलीस व तलाठी भरती MCQs आहेत. काही MCQs आपण त्याची प्रॅक्टिस करूया. आपल्याला उत्तर किती फास्ट येतात ते आपण चेक करायचं आहे. आतापर्यंत विचारलेले काही चुकीचे प्रश्न आहेत हे. चला तर आपण प्रश्न पाहू. त्यानंतर पहिला प्रश्न आहे, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे? त्याला आपण इथं त्याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. तर त्यामध्ये पहा, हे 4 ऑप्शन आहेत: मुंबई, भोसरी, पुणे, लातूर, नागपूर, सीताबर्डी. तर याचं उत्तर काय असेल? 1 2 3 4 5 5 सेकंदामध्ये उत्तर द्यायचे तुम्हाला. तर ते उत्तर आहे, लक्षात ठेवा, ते उत्तर आहे भोसरी. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो आपल्या समोर. दुसरा प्रश्न काय आहे पहा, लक्षात घ्या. दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर त्या पहा, उत्तर काय आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत हे 4. तर त्यामध्ये मी थांबतो 2 सेकंद, त्यानंतर लगेच उत्तर द्यायचं आहे. पहा, त्याचं उत्तर काय असेल? तर नियमित हे आपलं खाली दिलेलं जे काही नोटिफिकेशन आहे ते पण लक्षात घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तर मी लगेच देणार आहे. तर उत्तर आहे पुणे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि नियमितपणे असे प्रश्न पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. प्रश्न आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर रासायनिक प्रयोगशाळा याचे 4 ऑप्शन आहेत दिलेले. तर त्याचं पहा, ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक ऑप्शन त्याचं उत्तर आहे पुणे. पहा, त्यानंतरचा प्रश्न पुढचा, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कुठे आहे? तर त्याचं उत्तर काय असेल? 4 ऑप्शन देतो, यामधून तुम्ही शोधायचे. त्याचं उत्तर आहे खडकवासला, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, आयुका संशोधन संस्था प्रश्न 5वा कुठे आहे? तर मुंबई, नागपूर, सातारा, पुणे. त्याचं उत्तर आहे पुणे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग संस्था कुठे आहे? तर त्याचे हे 4 ऑप्शन आहेत. खूप सोपा प्रश्न आहे पण लक्षात राहण्यासाठी. त्याचं उत्तर आहे नागपूर. त्याच्यानंतरचा प्रश्न पुढचा, बाबा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे सांगली, नागपूर, पुणे, मुंबई. तर त्याचं उत्तर आहे आपलं पुणे. हे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. नंतर 8वा प्रश्न आहे, इंडियन युनिव्हर्सिटी फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हे कुठे आहे? त्याचे 4 पर्याय, याचंही उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. पहा, पुणे. तर अशा पद्धतीने आपले हे प्रश्न होते. अजून आपण प्रश्न घेऊन येणार पुढचे. तोपर्यंत बाय, थँक्यू, टेक केअर. अशाच प्रश्नासाठी सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन येत राहील आणि नवीन प्रश्न तुम्हाला येत राहील. मी यानंतरचे जे काही प्रश्न घेणार आहे ते खूप म्हणजे असे विचारलेले आहेत आणि नेहमी ते प्रश्न विचारले जातात, तसेच मी प्रश्न घेणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका.